सकाळी बघा इथं उठून बघा आता पोवायला लावली बघा. इथं विषय कसा लागली बघा पोवायला. एक नंबर वातावरण आहे बघा इकडे जोरात. धरणात बघा अवघा धरणात पोवायला पोरं सगळी. आपण बघा सकाळी पोहून आंघोळ करून आता आपण निघाली बघा हनुमानला. कारण की वर हनुमानचं देव आहे, डोंगरात जायचं आहे बघा खोऱ्यातनं वर. या सगळी पोरं आवरून बघा आता निघाली बघा आम्ही. पाणी वाटल्या घेतली बघा संगणं, कारण की लांब होतं. निदान तरी 7-8 किलोमीटर तर असेल. डोंगर चढून ताण लागणार तेव्हा पाणी रावली. इकडे वर जायचं बघा इथं. वरी बघा इथं करवान तोडा निम्म्यात. त्यानंतर काय गाणी लावून सुट्टी दिन झालाय बघा. हे बघा इकडं आली बघा आपण खाईन बघा. आली बघा आपण राहिले वर बघा. हे बघा घडी बघा या लागली बघा. अडकली तर गडी सगळं. गडीशी काय यायला झाली. निम्मा डोंगर चढून येऊन बसली बघा झाडाखाली. पाणी पिऊन जरा जाऊया मंडीत पोरं. आता पाणी पिऊन चालली बघा आम्ही. ते वाट आहे बघा. फौजी लागले पुढे पुढे पळाय. लागले पळाय. वातावरण एकदम गार आहे बघा. गार भरप आहे बघा वातावरण. शेवट विषय मध्ये एकच गावले आमसूल. एकच गावले इथं आमसूल झाड होतं बघा. वर आहेत भरपूर. वर आहेत पण काय आम्ही वर चालणार नाही. आता आपण पुचली बघा इथं हनुमंतापाशी. आता आपण जाऊन दर्शन घेऊया हनुमंताचं. ही देवळ आहे बघा पुढं. आता आपण दर्शन घेतलंय बघा. दर्शन घेऊन आता आपण नारळ फोडत होतो बघा आपल्याला. नारळ सोडायला नारळ आपण सोडून फोडायला. आता आपण नारळ फोडून घेतलाय बघा. तर आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि भावाला लाईक फॉलो शेअर नक्की करा भावांनो.